यानंतरची बातमी अमरावतीमधली आहे। अमरावतीमध्ये काँग्रेस आणि शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। तिवसा कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये हे आंदोलन करण्यात आलंय। कृषी अधिकाऱ्याच्या टेबलावर सोयाबीनचं बोगस बियाणं फेकत निषेध केला गेलाय। तिवसा तालुक्यात 50 शेतकऱ्यांचं पेरलेलं बियाणं हे बोगस निघालंय आणि त्याच अनुषंगानं हे आंदोलनही करण्यात आलंय। यावर सकारात्मक तोडगा न निघाल्यास मंगळवारी तहसील कार्यालयामध्ये कृषी सेवा केंद्राचे प्रतिनिधी, कंपनीचे प्रतिनिधी, सर्व शेतकरी आणि तालुका काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी कंपनीच्या प्रतिनिधींना दणके दिल्याशिवाय, सोटे दिल्याशिवाय राहणार नाही। हा आमचा एक आक्रमक पवित्रा होता। याच्यापेक्षा आक्रमक पवित्र्याला कृषी विभागानं आणि या सरकारनं, सत्ताधाऱ्यांनी तयार राहावं अशी सूचना किंवा असा इशारा आम्ही आंदोलनातून देत आहोत। यावर्षी पेरणीची वेळ चुकलेली आहे। मृग नक्षत्र खाली गेलं, अर्धाळ नक्षत्र खाली गेलं। आता आम्हाला मृग नक्षत्रात पेरणी करावं लागेल। त्याच्यातून आम्हाला उत्पन्न काय मिळेल, आमचा उदरनिर्वाह कसा होईल, कुटुंब कोण्या पद्धतीनं जगवल्या जाईल याचा विचार गव्हर्नमेंट कुठल्याच प्रकारचा करत नाही। तिवसा तालुक्याला विम्याचे पैसे सुद्धा दिले नाही। आता बियाणे हे निकृष्ट दर्जाचे उपलब्ध करून आमच्या माथी मारले त्याला, त्याच्यापासून आम्हाला एक पैशाची काही निर्मिती झाली नाही। साताऱ्यात रिपब्लिकन सेनेनं अनोखं आंदोलन केलेलं आहे। मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला गेलाय। मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन सोडून आमच्या अंत्ययात्रेला यावं असं म्हणत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात आपला संताप दर्शवलेला आहे। सातारा रिपब्लिकन सेनेचे आमचे जिल्हाध्यक्ष अक्षयजी कांबळे आणि महिला जिल्हाध्यक्ष पूजाताई बनसोडे हे दोघं आत्मदहन करणार आहेत। शेवटी प्रशासनानं आमच्यावरती ती वेळ आणली की 7 दिवस इथं उपाशी घरदार सगळं सोडून प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आणि प्रशासनाला एक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही जे हे आंदोलन केलं होतं त्याची त्यांना जाग आली नाही। शेवटी आम्हाला आमचा प्राण गमवावा लागणार आहे। आमचे माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेबांना हात जोडून नम्र विनंती आहे की त्यांनी अधिवेशन सोडून उद्या आमचं आत्मदहन झाल्यानंतर अंत्ययात्रेला मुंबईवरून नक्की सातारला यावं। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी कृष्णा आंधळे 18 महिन्यानंतर सुद्धा अजूनही फरारच आहे आणि त्यामुळे तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। कृष्णा आंधळेला कुणीतरी पाठीशी घालण्याचं काम करत असल्याचा धनंजय देशमुख यांनी आरोप केला। जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि ज्यांना विनाकारण काही राजकीय षडयंत्र करून किंवा समजा कुठल्या तरी वेगळ्या कारणामुळे कुणाचं तरी नाव घेण्यात येत असेल तर त्याचा तसा सगळा तपास पण चालू आहे त्या प्रकरणाचा आणि योग्य ती कारवाई देखील बीड पोलीस करतील आणि जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा पण झाली पाहिजे आणि निष्पाप लोक ह्याच्यामध्ये अडकले पण नाही पाहिजे। मी त्या दिवशी देखील हे बोललो होतो, आता देखील ते बोलतो। कारण का ज्याच्या घरातलं माणूस जातं त्यालाच त्या दुःखाचा डोंगर किती आहे हे माहीत असतं, त्याचं दुःख। आरोपींना कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्याचा तपास देखील निपक्षपातीपणे झाला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।